चल कुठं असं घुसलं काय? हा काय दिसलं का? कसं आहे कलर कसा आहे? कवड्याचं आहे मारली वर जाऊ मारली 10 मिनिट. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय आदिवासी. तर आज आम्ही पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आज आम्ही हिरेवाडी येथे आमचे मित्र संतोष शेठ खेमनर यांनी कॉल केला. तर साप आहे, कोणता साप आहे काय तुम्हाला दिसेलच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर संतोष शेठ यांचं खूप खूप अभिनंदन, तसेच दुसरे मित्र सुभाष शेठ यांचं अभिनंदन. येतात काय दिसा ना बर का. त्या दगडात गेलो है ना. ते अडचण असले दामी दामी सारखं दिसतंय. ते काय व्यवसायात नाही बरोबर. लक्ष राहू द्या. वर झाडा होत काय ते. हा ना, ते खाली गावतात दिसत आहे ना. मी नेमकं पोरग शाळेत घेऊन चाललो होतो. ते गवतातून परत सटकायचं बरं.
हा इथंच असेल कुठे. ते आपल्याला घाबरत आपण त्याला घाबरत. नाही धावाला ना ते कुठं जाते आपण परत. त्या खोचकावं लागणार. हा ते काही थोडासा दगड असला तर त्याच्या खाली लपून बस. एवढे दगड उचकायचे काय उचकावं लागत नाही जरूर लागत आता धरलाय ते कोंबडी इकडे. धरलं बरं नाही नाही मी आहे ना. ते आहे ते काय खातं का धर बाबा एवढे दगड उचलले काय हे इथले उचका फक्त. त्याच्या हातात खातं का हा त्या हाताने येत जवळची का आता ह्या येत पुढे धरतो काय भारी घे का ते येड्या 10 मिनिट. तर मित्रांनो पाहू शकता 10 मिनिट जातीचा साप आहे. बरणी आहे का बरणी ना बरं. एक अजून एक प्राणी आहे दुसरा एक प्राणी आहे तिथे. हा हा दुसरा एक हा मग तो धरू ना. दुसरा आहे ते किती के काय ना शेपूट दिसले झालं. तर मित्रांनो हा पूर्णपणे बिनविषारी आहे तरी पण त्याला भीतीपोटीमुळं पकडून सुरक्षित जंगलात होणार आहोत. तर तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा. ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचा जीव वाचेल. तर आमचे सर्व मित्र यांचे खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण असे साप वाचवा आणि जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. हायवर का मग ते नेमकं काय आहे काय